जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थ टी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये TET 2026 या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजेच की परिसर अभ्यास, TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 सामाजिकशास्त्र या संदर्भात आपण आधुनिक भारताच्या इतिहासासंबंधित महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण पाहणार आहोत. तर धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. महात्मा गांधी, सेनापती बापट, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल. तर धारासणा सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांच्या माध्यमातून बघा सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता इथं मुळशी सत्याग्रह एक महत्त्वाचा होता. याचं नेतृत्व मात्र कोणी केलं होतं तर सेनापती बापट यांनी केलं होतं मुळशी सत्याग्रह. तर पुढे जाऊन महत्त्वाचं बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व एक महत्त्वाचं आहे, जे की कोणी केलं होतं तर सरदार वल्लभभाई पटेल. बारडोली या ठिकाणी एक सत्याग्रह झाला होता. तर या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर महत्त्वाचं सरदार वल्लभभाई पटेल. 1928 मधला हा सत्याग्रह होता. तर हा जो काही मुळशी सत्याग्रह आहे तो मात्र 1921 ते 24 या काळामध्ये हा सत्याग्रह चाललेला होता. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला बघा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा जर बघितल्या आपण तर थेट आपण उत्तराकडे जाऊया. तर ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की 1917 एक अधिवेशन झालेलं होतं, महत्त्वाचं अधिवेशन होतं, जे की कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षा जी की आयरिश विदुषी असणाऱ्या ॲनी बेझंट होत्या. तर सरोजिनी नायडू या मात्र बघा पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा राष्ट्रीय सभेच्या 1925 एक अधिवेशन झालं, जे की महत्त्वाचं म्हणजेच की कानपूर या ठिकाणी अधिवेशन झालेलं होतं. कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या होत्या आणि पहिल्या भारतीय महिला. त्याच्यानंतर प्रतियोगी सहकारिता हे तत्त्व कोणी मांडले? तर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांचं प्रतियोगी सहकारिता हे तत्त्व होतं. आता या प्रतियोगी सहकारिता तत्त्वामध्ये काय होतं तर ब्रिटिश सरकारला जर भारतीय लोकांच्या मागण्या असतील तर त्या मागण्याविषयी जर सहानुभूती वाटत असेल तर भारतीयसुद्धा ब्रिटिशांना सहकार्य करतील, अशा स्वरूपाचं हे एक महत्त्वाचं प्रतियोगी सहकारिता तत्त्व लोकमान्य टिळक यांनी मांडलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर खूप वेळेस प्रश्न यावरती आलेला आहे परीक्षेमध्ये. तर राष्ट्रीय सभेचं जे काय बघा पहिलं अधिवेशन आहे ते मुंबई या ठिकाणी झालेलं होतं. पुणे या ठिकाणी ते नियोजित होतं, हे एक लक्षात घ्यायचं आहे. कोणत्या ठिकाणी नियोजित होतं तर पुणे. मात्र जे की बघा 1885 जर आपण बघितलं तर हे अधिवेशन कुठं झालेलं आहे तर मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. गोकुळदास देशपाल संस्कृत महाविद्यालय जे की मुंबई या ठिकाणी. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की पुणे येथून मुंबईला हे अधिवेशन नेण्याचं कारण काय असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर कॉलरा या आजाराची साथ पुणे प्रांतामध्ये असल्यामुळं हे अधिवेशन कुठं नेण्यात आलं तर मुंबई या ठिकाणी भरविण्यात आलं. तर या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित सदस्य संख्या किती होती तर 72 इतकी सदस्य संख्या उपस्थित होती. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे मित्रांनो. स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, त्याचबरोबर नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर महत्त्वाचं म्हणजेच की 1873 दादाभाई नौरोजी यांनी हा सिद्धांत मांडला होता. याच सिद्धांताला द्रव्य अपहरणाचा सिद्धांत असेही म्हणतात. महत्त्वाचं आहे की द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजी यांचा हा ग्रंथ आहे. त्यामध्ये या आर्थिक लुटीच्या सिद्धांतासंदर्भात माहिती पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर न्यायमूर्ती रानडे यांना त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे की महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या एकमेव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर लक्षात घ्यायचं आहे महात्मा गांधी एकमेव फक्त अधिवेशन आहे जे की बघा 1924 बेळगाव या ठिकाणी हे अधिवेशन झालेलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी होते. तर त्याच्या अगोदरच्या बाबतीत बी आपण थोडंसं काही पॉईंट बघूया महत्त्वाचे. एक लक्षात घ्या
की हे जे काही पर्याय आहे त्यामध्ये कानपूर अधिवेशन 1925 ज्याच्या अध्यक्षा कोण होत्या तर सरोजिनी नायडू होत्या. प्रथमच एक भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू. तर एक महत्त्वाचं म्हणजेच की जे की पुढे जाऊन जे काय बघा अधिवेशन आहे 1928चं हे अधिवेशन कलकत्त्यामध्ये झालं होतं आणि पंडित मोतीलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. पंडित मोतीलाल नेहरू. लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न बघा अशा स्वरूपात येऊ शकतो आपल्याला. 1929चं एक प्रसिद्ध अधिवेशन होतं 1929चं लाहोर अधिवेशन ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात असाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर थेट आपण उत्तराकडे जाऊया. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. जे की बघा 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पास करण्यात आलेला होता. तर लक्षात असू द्या लॉर्ड डिप्रिनच्या काळामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. त्याचबरोबर लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आणि लॉर्ड विल्यम बेटिंग सामाजिक सुधारणेचा जनक लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जालियनवाला बाग हत्याकांडानंतर बघा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खालीलपैकी कोणी सर या पदवीचा त्याग केला? नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सी राजगोपालचारी. एक लक्षात घ्यायचा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं होतं तर सर या पदवीचा त्याग केलेला होता. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत जर बघितलं तर सुभाषचंद्र बोस यांनी जी की बघा ICS पदवी होती ही पदवी असहकार चळवळीच्या काळामध्ये त्यागलेली होती. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी सुद्धा कैसरी हिंद या पदवीचा त्याग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढे. महत्त्वाचा प्रश्न आहे की बघा भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दादाभाई नौरोजी, वासुदेव बळवंत फडके, सूर्य सेन, लोकमान्य टिळक. तर बघा सर व्हॅलेंटिन चिरोलने या ठिकाणी लोकमान्य टिळक यांना काय म्हटलं होतं केलेलं पाहायला मिळते. 1930मध्ये चितगाव येथील पोलीस शस्त्रागारावर हल्ला करून क्रांतिकारकांनी त्या ठिकाणचं जे काय शस्त्रसाठा आहे तो ताब्यात घेतलेला. त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. लक्षात घ्या प्रश्न खूप वेळेस आहे. जे की दत्तदेवतेचे एक उपासक सुद्धा होते. दत्त महात्म्य हा एक त्यांचा महत्त्वाचा प्रसिद्ध ग्रंथसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात असा प्रश्न महत्त्वाचा बनतो तर वासुदेव बळवंत फडके. नंतर दादाभाई नौरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक. पुढच्या पॉईंटला बघूया आपण. महत्त्वाचं आहे सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? तर लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी जे की असणारे खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. खुदाई खिदमतगार नावाची संघटना त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये स्थापन केलेली होती वायव्य सरहद्द प्रांतामध्ये. तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला खान अब्दुल गफार खान यांच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं आहे की 1987मध्ये भारतरत्न पुरस्कार बघा मिळालेले पहिले परदेशी व्यक्ती म्हणून सुद्धा खान अब्दुल गफार खान यांना लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मराठा केसरी, दर्पण, दिनबंधू. तर दर्पण हे पहिलं वृत्तपत्र असणार आहे आणि या ठिकाणी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं होतं. दिनबंधू हे वृत्तपत्र बघा या ठिकाणी सत्यशोधक समाजाचं होतं महत्त्वाचं वृत्तपत्र सत्यशोधक समाज. आणि जे की असणारं महत्त्वाचं म्हणजेच की बघा दिनबंधूचं जे काय बघा कृष्णराव भालेकर हे महत्त्वाचे कोण होते तर त्या ठिकाणी संपादक होते. नंतर नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा दिनबंधूचे संपादक राहिले होते. मराठा आणि केसरी ही दोन्ही वृत्तपत्र मात्र कोणी तर लोकमान्य टिळक यांच्या माध्यमातून सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मराठा हे जे काय वृत्तपत्र होतं ते इंग्रजी माध्यमातलं होतं आणि केसरी हे वृत्तपत्र होतं ते मराठी माध्यमातील एक वृत्तपत्र होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा पॉईंट आहे की महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक, N.A. बेजंट, क्रांतिसिंह नाना पाटील, भाई कोतवाल. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केलेलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता नावाची एक संघटना स्थापन केली होती जी की रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी ही संघटना भाई कोतवाल यांनी स्थापन केली होती आझाद दस्ता. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की आपल्याला या ठिकाणी होम रूल चळवळ जी की एक महत्त्वाची चळवळ आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला एक महत्त्वाचा टप्पा होता. तर होम रूल चळवळ जी की पुणे प्रांतामध्ये लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली होती आणि बेजंट यांच्या माध्यमातून ही चळवळ बघा जी की
मद्रास प्रांतातलं अड्यार या ठिकाणी सुरू केलेली होती होम रूल चळवळ. पुढचा पॉईंट बघूया आपण. एक्झाम ओरिएंटेड सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महत्त्वाचं आहे या ठिकाणी पर्याय बघा, आगरकर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. गोपाळ गणेश आगरकर. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण बघितलं आपण. नंतर दिग्दर्शनसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. लोकमान्य टिळक यांचं केसरी मराठा. पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल हेरॉल्ड सारखं वृत्तपत्र होतं त्यांचं महत्त्वाचं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, महत्त्वाचं वृत्तपत्र आहे सुधारक आगरकर यांचं. पुढे जहाल व मावाळ अशी राष्ट्रीय सभेमध्ये फूट पाडणारे अधिवेशन कोणते? तर 1905 बनारस अधिवेशन, 1906 कलकत्ता अधिवेशन, 1907 सुरत अधिवेशन, 1916 लखनौ अधिवेशन. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जी की राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली ती 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये रासबिहारी बोस हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर हे अधिवेशन नियोजित जे होतं, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, बनारस अधिवेशन 1905 चे अध्यक्ष होते नामदार गोपाळकृष्ण गोखले. 1906चं कलकत्ता अधिवेशन ज्यामध्ये स्वराज्य ध्येय निश्चित करण्यात आलं, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी. 1916चं लखनौ अधिवेशन झालं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. आणि या अधिवेशनामध्ये जहाल मावाळ यांच्यामध्ये ऐक्य करार झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग पक्षामध्ये सुद्धा ऐक्य करार झालेला पाहायला मिळतो. 1916चं लखनौ अधिवेशन. तर आपल्याला बघा हे अधिवेशनसुद्धा IMP आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावामध्ये अयोध्या येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बेगम हजरत महल यांनी बघा या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. महत्त्वाचं राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व, राणा कुंवरसिंह यांनी जगदीशपूर उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. नानासाहेब पेशवे कानपूर उठावाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे नानासाहेब पेशवे यांना. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया महत्त्वाचा. 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या दरबारात प्रसिद्ध झाला? दिल्ली दरबार, कलकत्ता दरबार, अलाहाबाद दरबार, लखनौ दरबार. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अलाहाबाद दरबार, जी की संदर्भ तारीख आहे 1 नोव्हेंबर 1858 या दिवशी लॉर्ड कॅनिंगनं हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन बघा राणी जी की असणारी महत्त्वाची म्हणजेच की व्हिक्टोरियाचा हा जाहीरनामा होता. त्याच्यानंतर 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते? तर प्रश्न खूप वेळेस आहे मित्रांनो हा सुद्धा परीक्षेमध्ये. 1 हिंदी व इंग्रजी सैनिकांमध्ये पगारातील तफावत, हिंदी सैनिकांना समुद्र पर्यटन करण्यास इंग्रज सरकारने सक्ती केली, 3 चरबीयुक्त काडतूस प्रकरण, 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 चरबीयुक्त काडतूस प्रकरण हे 1857च्या उठावाचं एक तात्कालिक कारण महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर भारतमंत्री पदाची निर्मिती कधी झाली? तर लक्षात घ्या 1857, 1858, 1833, 1773. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 1858 भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले हे पहिले भारतमंत्री लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. नाव काय त्यांचं? लॉर्ड स्टॅनले. मित्रांनो महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे हा सुद्धा. लॉर्ड स्टॅनले भारतमंत्री पदाची निर्मिती लक्षात घ्या, पहिले भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले. पुढे आपल्याला प्रश्न आहे महत्त्वाचा की स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? तर संस्थापक आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहेत आपल्याला. तर पंडित मोतीलाल नेहरू, CR दास, लोकमान्य टिळक. 1 व 2 बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1923 आपल्याला स्वराज्य पक्ष बघा स्थापन झालेला पाहायला मिळतो. याची स्थापना झालेली होती ती म्हणजेच की अलाहाबाद या ठिकाणी स्थापना झालेली पाहायला मिळते स्वराज्य पक्षाची स्थापना. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. महात्मा गांधी यांचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? तर लक्षात घ्या हा सत्याग्रह मात्र आफ्रिकेत केलेला होता, नाताळचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी. तर बघा 1917 चंपारण्य सत्याग्रह आहे. 1918 बघा खेडा सत्याग्रह झाला. त्याच्यानंतर गिरणी कामगारांचा जो काय अहमदाबादमधला लढा होता तो सुद्धा 1918चाच लढा आहे तो सुद्धा. म्हणजे 1917चा चंपारण्य सत्याग्रह हा आपल्या भारतातला महात्मा गांधी यांचा पहिला सत्याग्रह असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता? क्वेश्चन महत्त्वाचा बनतो. तर बिहारमधील जी काय बघा मोतीहारी या ठिकाणी जे काय महत्त्वाचं मोतीहारी जिल्ह्यातील हे ठिकाण चंपारण्य या ठिकाणी मात्र बघा नीळ या पिकाशी संबंधित असणारा हा सत्याग्रह पाहायला मिळतो. नीळ उत्पादकावर ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या
अन्यायाविरुद्ध हा चंपारण्य सत्याग्रह झालेला पाहायला मिळतो. निळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाची स्थापना कोणी केली होती? तर लक्षात घ्या, जी काय काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी हा पक्ष आहे तो लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला होता. तर पंडित मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास या दोघांनी मिळून मात्र स्वराज्य पक्ष स्थापन केला होता 1923. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये. तर पुढे जाऊया आपण. दांडीयात्रा कोणत्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता? मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, असहकार चळवळ, स्वदेशी चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चलेजाव चळवळ. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीचा एक महत्त्वाचा हा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो, दांडीयात्रा. 1930ची आपल्याला ही चळवळ पाहायला मिळते. कोणती? 1930. मित्रांनो लक्षात घ्या, कोणती? तर सविनय कायदेभंग चळवळ 1930. त्याच्यानंतर जी की असहकार चळवळ होती ती 1920 मध्ये बघा सुरुवात पाहायला मिळेल आपल्याला. स्वदेशी चळवळ 1905 लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर चलेजाव चळवळ 1942 किंवा छोडो भारत आंदोलन 1942. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात झाली होती? तर अधिवेशन महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी 1906चं कलकत्ता अधिवेशन लक्षात घ्यायचं आहे. स्वराज्य ध्येय निश्चित केलं गेलं. दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते या अधिवेशनाचे. त्याच्यानंतर 1916 लखनौ अधिवेशन, बाबू अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष आहेत. या 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये जहाल आणि मावळा यांच्यामध्ये ऐक्य करार झाला, किंवा दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये सुद्धा ऐक्य करार झाला. 1929चं अधिवेशन आहे जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं. रावी नदीकाठी लाहोर या ठिकाणी या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती. आणि 1936चं हे अधिवेशन, याचे सुद्धा अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू राहिलेले होते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये बघा हे ठिकाण पाहायला मिळतं, फैजपूर. आणि ग्रामीण भागातील हे पहिलंच अधिवेशन होतं, फैजपूर अधिवेशन. लक्षात घ्या, आहे आपल्या टी.ई.टीचा पेपर 1 परिसर अभ्यास, किंवा टी.ई.टीचा पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र किंवा सामान्य विज्ञान या संदर्भातील जे काय आपले प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे आपण लक्षात घ्या. यातूनच हमखास प्रश्न आपल्या टी.ई.टी परीक्षेमध्ये राहतील. आपण जर नवीन माझ्या चॅनलला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.